हेलो बच्चो, कसे आहात सगळे? आजच्या या धमाकेदार क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या बीजगणितातील एक असा टॉपिक घेणार आहोत ज्याचं नाव ऐकलं की अनेकांना थोडा घाम फुटतो. सराव संच 1.5 म्हणजेच 2 चलांतील रेषीय समीकरणे आणि त्यातली शाब्दिक उदाहरणे. पण अजिबात टेन्शन घेऊ नका. आज आपण एक वेगळ्या अँगलने हा टॉपिक शिकणार आहोत. एक ट्युटर म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की मुलं नेमक्या चुका कुठे करतात, चिन्हांचे घोळ कुठे होतात आणि ते कसे टाळायचे. आजचं हे सत्र पूर्णपणे पिटफॉल प्रूफ असणार आहे. चला तर मग फुल एनर्जीने सुरू करूया. आजचा आपला प्लॅन एकदम क्लिअर आहे. आपण शाब्दिक उदाहरणांची उकल पाहणार आहोत, अपूर्णांक आणि चिन्हांच्या चुका कुठे होतात ते शोधणार आहोत, एकक रूपांतरणातले धोके टाळायला शिकणार आहोत. तसंच ट्रकची ती भली मोठी समीकरणे सोपी कशी करायची, वेग आणि अंतराचे सूत्र कसे वापरायचे आणि शेवटी चलाचा लोप करण्याच्या पद्धतीवर म्हणजेच एलिमिनेशन मेथडवर कमांड कशी मिळवायची, हे सगळं आज आपण कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात आधी बघूया शाब्दिक उदाहरणांची उकल. हे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त दिलेल्या भाषेचं गणिताच्या भाषेत केलेलं ट्रान्सलेशन असतं. आता हे पहिलंच उदाहरण पहा. वाचून थोडी धडधड वाढली ना? एकाच वेळी अंश, छेद, दुप्पट, कमी केले. बापरे, खूप काही इन्फॉर्मेशन आहे. जेव्हा आपण पूर्ण प्रश्न एकाच दमात वाचतो तेव्हा गोंधळून जायला होतं. पण यावर एक एकदम भारी उपाय आहे. हे पूर्ण वाक्य एकत्र वाचायचंच नाही. आपण याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत. चला, आता या वाक्याचं गणितात ट्रान्सलेशन करूया. जर आपण अंशासाठी x आणि छेदासाठी y मानलं तर गणिताच्या भाषेत आहे किंवा इज म्हणजे बरोबरचं चिन्ह. पेक्षा जास्त किंवा मोर दॅन आलं की डोळे झाकून बेरजेचं प्लसचं चिन्ह लावायचं आणि पट किंवा टाइम्स असेल तिथे गुणाकार x करायचा. एवढं लक्षात ठेवलं की पहिलं वाक्य एकदम आरामात y बरोबर 2x अधिक 4 असं तयार होतं. किती सोपं होतं हे. पण थांबा, इथेच मला एक मोठा एरर अलर्ट द्यायचा आहे. दुसऱ्या अटीमध्ये जेव्हा दोन्ही 6ने कमी केले असं म्हटलं जातं तेव्हा मुलं काय करतात माहितीये? घाईघाईत y-6 बरोबर 12x-6 असं लिहून मोकळे होतात आणि इथेच सगळा घोळ होतो. कंसाचा म्हणजेच ब्रॅकेटचा वापर न केल्यामुळे 12चा गुणाकार फक्त x सोबत होतो आणि 6 तसाच राहतो. अचूक पद्धत ही आहे की तुम्ही 12च्या पुढे ब्रॅकेट लावून आत x-6 लिहिलं पाहिजे. ब्रॅकेट लावला की चिन्हांच्या चुका 100% टळतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आता वळूया एका नव्या चॅलेंजकडे. एकक रूपांतरणातील त्रुटी म्हणजेच युनिट्सकडे लक्ष न दिल्याने होणाऱ्या चुका. हे ट्रकचं क्षमतेचं उदाहरण बघा. ए आणि बी अशा 2 प्रकारच्या पेट्या आहेत आणि ट्रकची क्षमता 10 टन दिली आहे. आता मला सांगा, इथे काहीतरी गडबड वाटतेय का? आपण पेट्यांचं वजन नेहमी किलोग्राममध्ये काढतो, पण ट्रकची क्षमता टनांमध्ये दिली आहे. इथेच ट्रॅप आहे. इथे पुन्हा एकदा मोठा एरर अलर्ट. पेपर चेक करताना मी बघतो अनेक मुलं इक्वेशन थेट 10च्या बरोबरीत मांडतात. पण मित्रांनो, 1 टन म्हणजे 1000 किलो. त्यामुळे 10 टनांचे 10,000 किलोग्राममध्ये रूपांतर करावंच लागेल. जर हे केलं नाही तर पुढे तुमची एलिमिनेशन मेथड पूर्णपणे कोलमडून पडेल. युनिट्स नेहमी समान असली पाहिजेत. आता योग्य रूपांतरण केल्यावर आपल्यासमोर ही 2 भली मोठी इक्वेशन्स उभी राहतात. 150x अधिक 100y बरोबर 10,000 आणि 260x अधिक 40y बरोबर 10,000. बापरे, किती मोठे आकडे आहेत. आता एवढे मोठे आकडे घेऊन थेट वजाबाकी करायला जाणं म्हणजे स्वतःहून कॅल्क्युलेशनच्या चुकांना आमंत्रण देण्यासारखं आहे. इथेच मुलांचे वजाबाकीचे नियम आणि मायनस साईनचे घोळ होतात. मग यावर उपाय काय? तर हा जादुई आकडा. आपण पहिल्या समीकरणाला 50ने भाग देऊ शकतो. समज में आया? जेव्हा आपण अशा मोठ्या सहगुणकांना म्हणजेच कोएफिशियंट्सना योग्य संख्येने भागतो तेव्हा ते भलं मोठं इक्वेशन एका सुंदर आणि सोप्या 3x अधिक 2y बरोबर 200 ह्या रूपात येतं. आता हे सोपं इक्वेशन सोडवणं किती चिल्लर काम आहे, नाही का? आता आपण वळूया या चॅप्टरमधल्या सगळ्यात जास्त भीती वाटणाऱ्या प्रकाराकडे. वेग, वेळ आणि अंतराची उदाहरणे. हे विशालचं उदाहरण बघा. त्याने बस आणि विमान अशा 2 वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास केलाय. 2 वेगळी वाहने आणि त्यांचे वेगळे स्पीड. इथेच मुलांची विकेट जाते. एकूण वेळ 5 तास आहे आणि एकूण अंतर 1900 किलोमीटर आहे. हे कसं सोडवायचं? एकदम सोपी ट्रिक सांगतो. असा एक साधा टेबल बनवायचा. बसचं अंतर x आणि विमानाचं y मानूया. वेग दिला आहे 60 आणि 700. आता वेळ कसा काढायचा?
सूत्र एकदम सिंपल आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. म्हणून बसचा वेळ x/60 आणि विमानाचा वेळ y/700 असा आपल्याला मिळतो. आता इथे एक भयंकर मोठी चूक पहा. घाईघाईत मुलं x अधिक y बरोबर 5 असं लिहून टाकतात. पण मित्रांनो, x आणि y हे अंतर आहे आणि 5 हा वेळ आहे. अंतराची बेरीज वेळेसोबत कशी काय होऊ शकते? लॉजिकच लागत नाही ना? अचूक पद्धती ही आहे की बसला लागलेला वेळ आणि विमानाला लागलेला वेळ यांची बेरीज करा. म्हणजेच x/60 अधिक y/700 बरोबर 5. हे तुमचं योग्य इक्वेशन असायला हवं. आता हा किचकट अपूर्णांक कसा घालवायचा? छेदातील 60 आणि 700चा लसावी काढा, जो 2100 येतो. आता या पूर्ण समीकरणाला 2100ने गुणा. हा जादुई गुणाकार एका क्षणात त्या अपूर्णांकांना ओढवून टाकतो आणि तुमच्या समोर एक अगदी स्वच्छ, साधं आणि सहज सोडवता येईल असे इक्वेशन तयार होतं. आता आपण आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. चलाचा लोप करण्याच्या पद्धतीवर म्हणजेच एलिमिनेशन मेथडवर कमांड मिळवणे. या मेथडचे हे 3 सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. पहिलं, अटींनुसार समीकरणे अचूक मांडा. दुसरं, जर कोइफिशियंट्स खूप मोठे असतील तर त्याला भाग देऊन समीकरण आधी सोपं करा. आणि तिसरं, समीकरणे एकाखाली एक लिहून चलाचा लोप करा. जेव्हा तुम्ही मोठी समीकरणे सोपी करता तेव्हा वजाबाकी करताना मायनस चिन्हाच्या ज्या चुका हमखास होतात त्या पूर्णपणे टळतात. हेच या मेथडचं खरं सिक्रेट आहे. योगेश सरांचं हे वाक्य एकदम डोक्यात फिट बसवून ठेवा. समीकरण सोडवणं सोपं आहे, दिलेल्या अटींवरून समीकरण तयार करणं हेच मुख्य काम आहे. खरंच, जर तुम्ही सुरुवातीचं ट्रान्सलेशन आणि समीकरणाची मांडणी अचूक केली तर पुढचं कॅल्क्युलेशनचा भाग अगदी मजेत आणि न चुकता पार पडतो. तर मुलांनो, आज आपण पाहिलं की गणिताची ही भाषा किती भारी आणि लॉजिकल आहे. एकदा का तुम्हाला प्रश्नात लपलेल्या अटी डिकोड करता आल्या आणि चिन्हांच्या चुका टाळता आल्या की बोर्डाच्या परीक्षेत तुमचे मार्क्स कोणीही कापू शकत नाही. जर गणित ही खऱ्या जगाला समजून घेण्याची एक सुंदर भाषा असेल तर मला सांगा, तुमच्या अभ्यासातलं पुढचं कोणतं गुंतागुंतीचं कोडं तुम्ही या नव्या दृष्टिकोनातून सोडवणार आहात? विचार करा, प्रॅक्टिस करत राहा आणि गणिताचा असाच आनंद